तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी तुम्ही हे पहा. हा तर तुम्ही ही व्हिडिओ पाहिलीच असेल. सांगायचंय काल मी जे लाईव्ह घेतलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं पब्लिकला, की या ठिकाणी जर ब्रेकआउट झाला, काल या ठिकाणी आपलं लाईव्ह चालू होतं आणि या ठिकाणी जर ब्रेकआउट झाला तर मी ट्रेड घेणार आहे. आणि काल मी ट्रेड घेतला, पण शॉर्टची पोझिशन घेतली. 1-2 ब्रेकआउट नंतर इथे या ब्रेकआउटला मी ट्रेड घेतला सेलचा आणि माझं टार्गेट जवळ एवढं मी अचीव्ह केलं. आणि आपलं हे होतं एवढं एस-एल होता ह्या कॅन्डलच्या वर. आणि जवळ एवढे कॅन्डल घेतल्यास तर माझा ट्रेड हे झाला, एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतरच मार्केट वर गेलं. तर माझा ट्रेड बाहेर पडलो होतो मी ट्रेडमधून. तर तुम्ही जशी की व्हिडिओ बघितलीच असेल, $2,00,000 काहीतरी आसपास हे प्रॉफिट झालं होतं मला. आणि तुम्ही इथं बघू शकता टायमिंग पण या कॅन्डलवर थांबतो मी. खाली तुम्ही टायमिंग बघा, 21 मे आणि 19 इथं वाजलेत आणि त्यानुसार मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये पण टायमिंग टाकलाय. तर ते स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवायचं उद्दिष्ट एवढंच, की तसे मी खूप ट्रेड घेतो. पण हे दाखवायचं उद्दिष्ट का? कारण की काल लाईव्हमध्ये आपण जे सांगितलं तसंच झालं. मार्केट आपल्या सपोर्टपाशी होतं आणि मार्केटने ब्रेकआउट दिला फायनली. आणि ब्रेकआउट दिल्यानंतर मी ट्रेड घेतला होता आणि ट्रेडमध्ये मग तुम्ही पाहिलंच काय झालं ते. तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपलं स्टॉप लॉस लावणं का महत्वाचं असं स्टॉक मार्केटमध्ये. सर्वात आधी बघा, एक मिनिट. मार्केटमध्ये आता इथं पण काहीतरी आता हे लाईव्हचं मार्केट चालू आहे. मार्केटमध्येच आहे. मार्केट पण आत्ता टायमिंग बघू शकता, झालेत 4 वाजलेत. अजून लंडन सेशन चालू होत असेल आणि तुम्ही जसं की बघत असाल आपल्या सपोर्टच्या आसपासच मार्केट आहे. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. 1 डेच्या टाईम फ्रेमवर जर आपण गेलो तर आपण बघू शकतो की काय चालू आहे मार्केट. मार्केट प्रॉपरली डाऊन ट्रेंडमध्ये आहे. इथे एक बिग सपोर्ट आहे. बिग सपोर्टला आपण एक वेगळ्या कॅन्डलनी ड्रॉ करू. बिग सपोर्ट म्हणजे हा बिग सपोर्ट आहे. मार्केटने ब्रेकआउट पण दिला होता बिग सपोर्टला. 1 डेचा टाईम फ्रेम चालू आहे. 1 डेचा टाईम फ्रेम तुम्हाला माहिती आहे किती स्ट्रॉंग असतं. तर असं काहीतरी सपोर्ट मी इथं करतो. मार्केट जर पडलं तर या इथपर्यंत खाली येऊ शकतं. त्यामुळे हा सेफ्टी सपोर्ट म्हणून मी हे करून ठेवलंय. आधी पण आहे. ठीक आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊ आपण. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट झालो. मार्केट एनालिसिस केलं. खूप खाली आहे आपला सपोर्ट, पण ठीक आहे. मार्केटने हा पण एक सपोर्ट आहे. जरी मार्केट जर आज जर डाऊन ट्रेंडमध्ये झाला, हा पण आपला सपोर्ट असेल. दुसरा कालच्याच आहे. तुम्ही लाईव्हमध्ये जसे की ज्यांनी नसेल लाईव्ह काल जॉइन झाले तर थोडंसं इन्फॉर्मेशनसाठी कालचं लाईव्ह पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये मी सांगितलंय काय-काय चालू होतं. कालचा आपला टॉपिक होता फेक ब्रेकआउट्स कसे ओळखायचे, हा कालचा टॉपिक होता आपला. आणि जसं की टॉपिकमध्ये चालू होतं, आपण सेम लाईव्ह मार्केट पण तसंच रिएक्ट करत होतो. फेक ब्रेकआउट दिला मार्केटने काल पण 2 ठिकाणी दिला होता. या ठिकाणी आधी दिला, परत मार्केट वर गेलं. 5 मिनिटाच्या आपण 5 मिनिटाच्या जेव्हा 15 मिनिटाच्या जेव्हा ॲनालिसिस करतो आणि 5 मिनिटाच्या जेव्हा ट्रेड घेतो, तर 5 मिनिटाच्या जेव्हा आपल्याला जेव्हा पहिला ब्रेकआउट दिला, त्यानंतर आपण थांबलो आणि दुसरी कॅन्डल बनली, तर दुसऱ्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम नव्हता एवढा. त्यामुळे आपण तिसऱ्या कॅन्डलची वेट गेली, पण तिसरी कॅन्डल डायरेक्ट आपल्या सपोर्टच्या वर क्लोज झाली. त्यामुळं आपण ट्रेड घेतला, अव्हॉइड केला, ट्रेड घेतला नाही. पण जसा दुसरी परत ब्रेकआउट दिला आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डलनी हे केलं, आपल्याला स्ट्रॉंग हे दिलं, की बेरिश कॅन्डलला क्लोज झाला, ओपन पण झाला आणि क्लोज पण आपल्या सपोर्टच्या खाली झाला. त्यामुळे आपल्याला एक क्लिअर कन्फर्मेशन भेटलं आणि त्यानंतर आपण सेलचा ट्रेड घेतला. जसं की तुम्ही बघितलं असेल ह्याच्यामध्ये पण रेकॉर्डिंगमध्ये आपला. आणि टार्गेट पण आपल्याला प्रॉपर चांगला अचीव्ह झाला आपलं. एवढं टार्गेट होतं माझं. त्यानंतर टार्गेट अचीव्ह झालं, परत खाली थोडं मार्केट गेलं होतं. पण आपलं काय हे नाही, आपलं टार्गेट घेऊन आपण मार्केटमधून बाहेर पडलो आणि जवळ माझे एस-एल पर्यंत मार्केटवर गेलो होतं परत. तर ठीक आहे. तसंच मग आजच्या ह्याच्यात पण आणि कालचा आपण पॉईंट क्लिअर केला. तर 15 मिनिटाच्या शिफ्ट होऊ आपण. तर आता सध्या मार्केट पण परत आपलं हे ब्रेक करतंय, सपोर्ट ब्रेक करतंय. तर आज पण जर झाली तर अपॉर्च्युनिटी होऊ शकते ट्रेडची. जर आज मी ट्रेड घेतला तर परत टायमिंग बघू शकता तुम्ही, 22 मे वाजलेत 4:20. आज जर पण ट्रेड घेतला मी तर तुम्हाला दाखवेलच. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. स्टॉप लॉस का महत्त्वाचा असतो? तर मित्रांनो, आता माझा मागचाच ट्रेड आपण बघू. इथं बघू आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊ. स्टॉप लॉस हा का महत्त्वाचा असतो? मित्रांनो, स्टॉप लॉस ना खूप महत्त्वाचा असतो मार्केटमध्ये. ट्रेडिंगमध्ये ना आपल्याला कॅपिटल आपलं प्रॉफिट हे कमवायचं तर आहेच. हे जर इम्पॉर्टंट आहेच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कमवायचं. पण त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट काय मित्रांनो? सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपलं कॅपिटल आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. कारण की आपण तर असं आपल्याला तर फुकट तर पैसे नाही भेटले. आपण त्यात कष्टाचे पैसे टाकलेत आणि ते आपलं करिअर आहे, ते आपला बिझनेस आहे. तर
आपण अख्ख्या आपल्या बिझनेसला तर डाववर नाही लावू शकत. रिस्कवर अख्ख्या बिझनेसला नाही टाकू शकत. आपलं ते दुकान आहे, आपण ते सगळं कसं रिस्कवर टाकू शकतो. तर त्यामुळं कॅपिटल वाचवणं प्रॉफिटपेक्षा जास्त इम्पोर्टंट. त्यामुळे स्टॉप लॉस लावणं महत्त्वाचं आहे. 90% बिगिनर्स काय करतात, स्टॉप लॉस नाही लावत. ते बघतात की हा वर गेला तर काढू आपण, स्कॅल्पिंग करतात. तर त्यामध्ये ते अकाउंट ब्लो व्हायची पण शक्यता असते. आणि असं नाही ना, आणि तुम्ही बिगिनर्स जास्त चुका करतात आणि बिगिनर्सकडूनच का चुका होतात, आणि ते बिगिनर्स आहेत त्यामुळेच त्यांच्याकडून चुका होतात आणि त्यांचेच कॅपिटल झिरो होतं, कारण की ते स्टॉप लॉस नाही लावत. कारण की मार्केट त्यांच्या हिशोबाने तर नाही चालणार ना. त्यांना वाटलं आता वर जाईल मार्केट, बायचा ट्रेड टाकू. आता इथंच बघा तुम्ही, हे सेलचा ट्रेड टाकू, असं करू तसं करू. पण आता जर इथं मार्केट सपोर्टला असेल आणि जर इथं कोणीतरी बायचा ट्रेड टाकला असेल आणि बायचा ट्रेड टाकला आणि बसले शांत, म्हणले इथून जर मार्केट वर गेलं, इथून जर मार्केट इथं गेलं तर मी एक्झिट होतो, खाली जर गेलं तर मी एक्झिट होतो. पण मित्रांनो, त्याचं अकाउंट जर आपण समजू, जर $100 असेल आणि त्याने ट्रेड टाकला 0.9 कितीतरी टाकला, 2, 3, 4 किती पण ट्रेड टाकला फॉरेक्समध्ये, आणि त्याचं ठीक आहे, आधी गेलं मार्केट वर, इथपर्यंत गेलं, इथं ट्रेड टाकला, वर गेलं मार्केट, मार्केट गेलं डायरेक्ट डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालं मार्केट. त्याने स्टॉप लॉस पण नाही लावला, मग त्याचं पोझिशन पण नाही कट होणार. मग मार्केट काय करणार, मार्केट जाणार इथपर्यंत. त्याचं ते लाईव्ह रेकॉर्ड आहे, ते लाईव्ह रेकॉर्ड चालूच राहणार. त्याला ते बुक काय नाही करता येणार. तर तो लॉस जर त्याने नाही बुक केला ना, त्याचं काय होणार, इथपर्यंत त्याचं मार्केट आलं आणि त्याचं $100 जर हे अकाउंट आहे आणि त्याचा लॉसच जर अकाउंटमध्ये एवढं खाली आलंय, तर जवळजवळ 120-130 जर लॉस दाखवलं, तर मित्रांनो मार्केट काय करतं, ऑटोमॅटिकली तुमची पोझिशन कट करतं मार्केटमधून आणि तुमचा सगळा पैसा मार्केट घेतो. विचार करा तुम्ही, तुमच्या जर विरोधात जर ट्रेड गेला, तुमच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेड गेला, तर मार्केट काय करतं, तुमचा सगळा पैसा वाईप आउट करतो, कारण की त्याला तर लिमिट नसते ना. तो काय करणार, तुझ्याकडे पैसे किती आहेत? तुझ्याकडे $100, जवळ 1,000 ₹10,000. ₹10,000 पर्यंत तो लॉस बघू शकतो. हा 10,000, 10,200, 10,000, 100 जरी लॉस दाखवला ना, थोडी जरी स्पाइक दाखवली ना, तो काय करणार, तुझं कॅपिटल हे करणार, बुक करणार आणि तुला डायरेक्ट ट्रेडमधून बाहेर टाकणार. तुझं सगळं कॅपिटल गेलं. त्यामुळे मित्रांनो स्टॉप लॉस लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरा पॉईंट बघायचं झालं तर बघा, मी इथं आणि स्टॉप लॉस जर लावला तर आपण काय होतो, निडर होतो, म्हणजे आपण घाबरत नाही मग ट्रेडमध्ये थांबायला. आपण काय करतो, ट्रेडमध्ये थांबतो. तर स्टॉप लॉस जर लावला आणि जर लावला, SLTP जर आपण लावला, मी काल इथं माझा स्टॉप लॉस लावला होता. जर मार्केट लॉस गेलं तर मी एवढा लॉस बुक करेल, मार्केट जर खाली गेलं तर मी एवढाच प्रॉफिट बुक करेल, हे माझं हे होतं. जर लावलं नसतं मी, तर झालं काय असतं, मी घाबरलो असतो ट्रेडमध्ये. मी घाबरलो असतो, मी इमोशनवर गेलो असतो. अरे लॉस एवढा दाखवतो, बुक करू का? अरे लॉस एवढा दाखवतो, बुक करू का? आता बघा ना, मी ट्रेड टाकला होता तर मार्केट पण इथपर्यंत वर गेलं होतं. जर मी घाबरलो असतो तर इथं जरी पोझिशन कट केली असते माझी, तर मार्केट परत इथपर्यंत खाली गेलं तर मला ते प्रॉफिट नसतं भेटलं. तर आपण काय राहतो, आपण भीतीमध्ये राहतो. जर स्टॉप लॉस नाही लावला, आपण भीतीमध्ये राहतो. अरे बुक करू का? अरे प्रॉफिट खूप होते, अरे बुक करू का? अरे लॉस खूप होते, बुक करू का? आपण लॉस पण बुक करून टाकतो आणि अनवॉन्टेड असं प्रॉफिट पण बुक करतो. आपल्याला अजून होणार असेल पण आपण आधीच हे करतो, बुक करतो. असं होतं की वर जर गेलं तर आता रिव्हर्स होईल का? आता बुक करतो मी, असं होतं आपलं. तर त्यामुळे स्टॉप लॉस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. स्टॉप लॉस लावलं तर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन राहतो आणि फिक्स राहतो तो. जर आपलं टार्गेट 1:2 असेल, आपलं 1:2 असेल, तर आपले जर लगातार जर 4 आपले जर एस-एल हिट झाले, जर आपले विचार करा तुम्ही, 4 ट्रेडला माझं हे फिक्स आहे. मी एवढाच टार्गेट घेतो आणि एवढाच एस-एल घेतो. तर माझे 4 असे हे झाले, एस-एल जर उडले, तर 1:2 काय म्हणतं, तर 4 जर झाले तर मग ₹1-1 आपण धरू. माझे ₹4 लॉस होईल. 4 ट्रेडमध्ये ₹1-1 मी लॉस घेतो, तर माझे ₹4 लॉस होईल. पण मी ₹2-2 टार्गेट आहेत माझे आणि त्याच्यानंतर फक्त 2च ट्रेडमध्ये माझे सगळे 4 पैकी फक्त 2च ट्रेड जर माझे टीपी हिट झाले, तर मला ₹2-2 ने ₹4 भेटतील. म्हणजे मला 2च ट्रेडमध्ये माझे सगळे लॉस रिकव्हर होतोय. तर हे पॉवर ऑफ रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो. म्हणून SLTP लावणं खूप महत्त्वाचं आहे. बिगिनर्स तुम्ही तर काळजी घ्या SLTPची. आणि SLTP लावल्याने मित्रांनो अजून एक गोष्ट काय होती, की आपण ना लाँग रेसचे घोडे बनतो. म्हणजे लंबे रेस का घोडा ज्याला म्हणतात ना, की ॲज अ करियर म्हणून आपण बघतो मग ट्रेडिंगला, आणि आपला SLTP फिक्स असतो. तर आपण लाँग रन आणि आपलं कॅपिटल आपण सांभाळून लाँग टर्मपर्यंत आपण मार्केटमध्ये थांबू शकतो. तर SLTP लावायचा हाच एक महत्त्वाचा हे आहे. आपण लाँग रनसाठी, लाँग टर्मसाठी मार्केटमध्ये थांबू. आणि अजून एक सांगायचं झालं, आणि जर तुम्ही स्टॉप लॉस नसेल लावत आणि स्कॅल्पिंग करत असताल, की मार्केट ट्रेड टाकू सेलचा, आता मार्केट खाली चाललंय सेलचा टाकू आणि वर चाललंय तर बायचा टाकू, तर तुम्ही सरळ सरळ गॅमलिंग करतात, ते सट्टा बाजार म्हणतात ना, तसे गेलं तर तुमच्या फेवरमध्ये, गेलं तर नाही तर नाही. त्या ह्याच्यात वाईप आउट व्हायचे चान्सेस खूप आहे. करू नका शक्यतो ते. स्टॉप लॉस लावा. रिअल एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. कॅपिटल आपल्याला वाचवायचं असतं. तुमच्याकडे जर कॅपिटलच राहिलं नाही मित्रांनो, तर तुम्ही कसा ट्रेड करता? नेक्स्ट ट्रेड तो कसा करणार? इथं बघा, आपल्या इथं
सपोर्ट घेतलाय मार्केटने, प्रॉपर वर चाललंय मार्केट, प्रॉपर सपोर्ट घेतलाय आणि लाईन पण ही तुम्ही बघू शकता क्लोज झाली, क्लोज होते येते समोर. मला माहिती 100% आपल्याला ट्रेड भेटू शकतो. मार्केट पण इथं आधी क्लोज बघू शकता, मार्केटमध्ये असं काहीतरी आहे. तर आज जर ट्रेडची पॉसिबिलिटी झाली तर नक्की आपण ट्रेड घेऊ आज. तर आजचं आपलं हेच होतं व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट, की स्टॉप लॉस लावणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तो स्टॉप लॉस मार्केटमध्ये लावत जावा. तर परत एकदा आपण एकदा रिव्हिजन आपले व्हिडिओ रिवाइंड करू. आपण आज काय काय पाहिलं ते. आज आपण पाहिलं वाय स्टॉप लॉस इज इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग. स्टॉप लॉस काय इम्पॉर्टंट असतो, कारण की आपल्याला आपलं पूर्ण कॅपिटल प्रॉफिटपेक्षा आपल्याला आपलं कॅपिटल महत्त्वाचं आहे आणि आपल्याला आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणून कॅपिटल प्रोटेक्शनसाठी स्टॉप लॉस लावण्याचं असतं. स्टॉप लॉस जर नाही लावला तर काय होतं, स्टॉप लॉस जर नाही लावला तर आपलं कॅपिटल ब्लो ऑफ किंवा वाईप आउट होण्याची शक्यता असते. एकाच स्पाईकमध्ये तुमचं कॅपिटल जाऊ शकतं मित्रांनो. त्यामुळं स्टॉप लॉस महत्त्वाचा आहे. तिसरा पॉईंट, एव्हरी बिग प्लेयर्स किंवा सगळे ट्रेडर हे स्टॉप लॉस यूज करतात, स्टॉप लॉस लावतात. त्यामुळे ते लॉंग रनमध्ये सर्वायव्ह करतात. तर तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी जर ट्रेडिंग तुम्ही करत असाल तर स्टॉप लॉसची सवय लावा, टीपीची सवय लावा. स्टॉप लॉस स्टॉप लॉस इज इक्वल टू कॅपिटल प्रोटेक्शन. एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. कॅपिटल तुम्हाला प्रोटेक्ट करायचं, स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉस इज इक्वल टू कॅपिटल प्रोटेक्शन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. तुम्ही माझा ट्रेड पण पाहिला. आता इथं जर लाईव्ह असतो तर आपण थांबलो असतो मार्केटमध्ये. आणि मला असं वाटतंय मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चांगलं आहे. आज सेलिंगची पण पोझिशन भेटू शकते. खाली जर मार्केटने ब्रेकआउट दिला तर जसं की काल मी बोललो तुम्हाला, खाली जर मार्केटने किंवा वर पण जाऊ शकतो. जस्ट तुम्हाला एक सिनेरिओ सांगतो. जर मार्केटने खाली ब्रेकआउट दिला तर असं आपण थांबतो रिव्हर्सलसाठी. रिटेस्ट दिली, आपण एक ग्रीन कॅन्डलची वेट बघतो. ग्रीन कॅन्डल एक चांगल्या पोझिशनमध्ये जर हे झाली तर आपण आपल्या सपोर्टच्या खाली जर ग्रीन कॅन्डल एक चांगली ओपन झाली तर आपण अशा प्रकारे काहीतरी ट्रेड प्लॅन करू शकतो. आजचा सेलचा आपलं टार्गेट राहील जवळजवळ या ठिकाणी थोडंसं वरपर्यंत टार्गेट राहील आपलं. जर सेलची पोझिशन टाकली तर सेम ॲज इट इज बायची पोझिशन जर आपण टाकली, जर मार्केटने वर प्रॉपरली जर हे दिला, असं न होता प्रॉपरली वर क्लोजिंग दिले, रेड कॅन्डल आपल्या सपोर्टच्या वर जर क्लोज झाला प्रॉपरली, तर आपण सेलचे बायच्या पण पोझिशनसाठी जाऊ शकतो. सेम ॲज इट इज अशी प्रॉपर कॅन्डल वर क्लोजिंग डायरेक्ट आपलं टार्गेट वरचं किती राहील ते तुम्हाला सांगेलच. वरचा मी लाईन बघतो लास्ट टाइमपर्यंत कुठे जवळजवळ आपलं नाही म्हणलं तरी इथपर्यंत तरी प्रॉफिट असेल या लाईनीपर्यंत. जवळजवळ एवढं आपलं प्रॉफिट असतो. तर हे काही स्ट्रक्चर मार्केटमध्ये जे आज आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि तर असा आजचा आपला छोटा व्हिडिओ होता स्टॉप लॉसवरती, महत्त्वाचा व्हिडिओ होता. भेटूया परत आपल्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर बिगिनर्स. माझ्या चॅनलला मला जर ओळखत नसताल तर मी बेसिक टू ॲडव्हान्स एक वर्ष मी फॉरेक्समध्ये होतो. 1 वर्ष मी इंडियन मार्केट केलं आहे. तर मी बिगिनर्सला आपलं बेसिक टू ॲडव्हान्स शिकवत आहे. आणि सोबतच माझं पण अकाउंट आहे रिअल, ते पण मी ग्रो करत आहे. तर माझ्या जर्नीला आणि माझे डेली ब्लॉग्स आणि माझे सर्व काही व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला फॉलो करा. आणि दुसरंच असे माझं एक रिअल लाईफ डायरी म्हणून आहे, ज्यावर मी ब्लॉग्स, ट्रॅव्हल आणि फूड रिव्ह्यू टाकत असतो. त्या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता तुम्ही. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.